सभागृहामध्ये पाठपुरावा करत होते. तो विषय त्यांनी मला सांगितला की तुम्हीही विधानसभेमध्ये हा विषय मांडा आणि विधानसभेचा ठराव करून तुम्ही केंद्र सरकारच्याकडे पाठवा. म्हणून हा मुद्दा आपण सभागृहामध्ये उपस्थित केला, बीएससी मध्ये घेऊन सभागृहामध्ये उपस्थित केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की भास्करराव असा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही, कारण आता जो रेल्वे स्टेशनचा विकास होतोय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य पुतळा आपण उभा करणार आहोत आणि म्हणून वेगळा ठराव पाठवण्याची गरज नाही. परंतु नुकतंच आता आमचे अरविंद सावंत जे खासदार आहेत त्यांना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं. काल अध्यक्ष म्हणाले की त्यांच्या कामकाजावर आपण बोलायचं नाही. मी त्यांच्या कामकाजावर बोलतच नव्हतो. तर अरविंद सावंतांना पत्र त्यांनी दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी ही भूमिका नाकारलेली आहे की त्या ठिकाणी पुतळा बसवणार आहे वगैरे काही त्यांनी मान्य केलं, किंबहुना ते नाकारलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं की त्या ठिकाणी पुतळा व्हावा. पण त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जो काही पत्र आला असेल ते पूर्वीच्या आराखड्यानुसार आला असेल. आम्ही नवीन सुधारित आराखडा तयार करतो आहोत आणि त्या पद्धतीनं सीएसटीला पुतळा बसेल असं त्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय. त्यांना मी धन्यवाद देतो. तो होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. आपण जो मला प्रश्न विचारला की अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं, त्याचं काय झालं हा प्रश्न आपण विचारला. ही सगळी भूमिपूजन कधी झाली होती? 2018ला हे झालं होतं आणि 19ला त्यावेळेला पार्लमेंटची निवडणूक होती, बरोबर आहे. प्रत्येक वेळी या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर अशा घोषणा करायच्या, लोकांची मतं मिळवायची आणि लोकांना फसवायचं. काय झालं? इंदू मिलच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय जे स्मारक होणार होतं त्याचं काय झालं? जो मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला तो निवडणुकीच्या अगोदरच त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. 6 महिन्यामध्ये तो कोसळला. आणि म्हणून ही सगळी आश्वासनं जी आहेत ती निवडणुकीकरता दिली जातात, निवडणुका केल्या जातात, लोकांची मतं घेतली जातात आणि नंतर आश्वासनं ही कुठे जातात याचा विचार करण्याची सरकारला आता गरजच राहिलेली नाही. सरकारला माहित आहे की आपण लोकांना खोटे आश्वासनं दिली की लोक आपल्याला मतं देतात आणि म्हणून लोक जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत हे अशा थापा मारत राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.